आपल्या माध्यम प्रतिनिधींसमोर काल जे फोटो व्हायरल झाले, पूर्ण महाराष्ट्र हळहळला. फडणवीस साहेब, तुम्हाला देखील एक मुलगी आहे. संतोष अण्णा देशमुख यांना इतक्या क्रूरतेनं मारलंय. मानवी मनाच्या वेदना आपण समजून घेतल्या पाहिजे, त्या कुटुंबाच्या वेदना समजून घेतल्या पाहिजे, त्या समाजाच्या वेदना समजून घेतल्या पाहिजे. अहो, हा धन्या मुंडेच्या आशीर्वादानं जगणारा हा वाल्या कराड, आणि त्याला समर्थन जर तुमचं असेल फडणवीस साहेब, तर हे कुठेतरी महाराष्ट्राला शोभनीय नाही. आपण डिसिप्लिन असणारे मुख्यमंत्री आहात अशी तुमची ओळख आहे. तुम्ही विरोधी पक्ष नेते होता, त्यावेळेला जनतेचे प्रश्न ताकदीने मांडू शकत होता. आज तुम्ही मुख्यमंत्री आहात, गृहमंत्री सुद्धा. तुम्ही या धन्या मुंडेला शासन केलं पाहिजे, कठोर शासन केलं पाहिजे, ही आमची भूमिका आहे. याच्यामध्ये त्याला सहआरोपी केलं पाहिजे. त्याचा राजीनामा घेण्यासाठी साहेब 80 दिवस लागले हो. अहो, त्या माऊलीच्या डोळ्यातले अश्रू बघा. ती मुलगी 10वीचा पेपर देऊन आल्यानंतर तिला ही घटना समजते. फडणवीस साहेब, तुम्ही देखील एका मुलीचे बाप आहात आणि मी देखील एका मुलीचा बाप आहे, म्हणून आपल्याला कळकळीची विनंती करतो का धन्या मुंडे सारखे लोक हे आपल्या सरकारमध्ये नको असतील, आमदार म्हणून नको असतील, तर लोकांनी त्यांना निवडून द्यायला नव्हतं पाहिजे. पण तिथं यांची सगळी मनमानी कारभार आहे. तिथं सगळं पोलीस प्रशासन यांचंच ऐकतं, किंबहुना आता तुमच्या शासनामध्ये ते आहेत म्हणजे ते तुमचं ऐकतं, अशा पद्धतीचं आहे. आणि तो वाल्मिक कराड, तिथं PSI मॅडम होत्या त्या कुठल्या, त्यांच्याशी सेटलमेंटच्या गोष्टी करतो, हे डिलीट करा, ते डिलीट करा, अशा पद्धतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. त्याला VIP ट्रीटमेंट मिळते, हे किती वेदनादायी आहे. काय मागणी? आम्ही एक फडणवीसांना, गृहमंत्र्यांना, महाराष्ट्राच्या आदरणीय फडणवीस साहेबांना विनंती करतोय का साहेब, हे प्रातिनिधिक स्वरूपाचे आंदोलन महाराष्ट्रभर चालू राहतील, पण त्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. त्या कुटुंबाला न्याय मिळण्याकरता या धन्या मुंडेला सहआरोपी केलं पाहिजे, ही भूमिका आमची आहे.